मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. मी आली आहे अलिबागला आणि कालचा दिवस तर आमचा गेला आहे एकमेकांशी अबोला करण्यात. आता आज मी ठरवलंय की क्वीन सारखा माझं मीच मजा करणार आहे आणि त्याच्याकडे लक्षच देणार नाहीये. त्यामुळे मी जाते आता समुद्रकिनारी, पण त्याच्या आधी आम्ही तो जो गिरनारचा चहा आणला होता तो मी घेतेय. आणि त्याच्या आधी म्हणलं तुम्हाला दाखवावं की माझा अवतार कसा आहे. सो तुम्ही अवतार बघितलात, आग घेतलाय स्विमिंग कॉस्ट्युम आणि समुद्र किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी मी घेतलंय असं एक गुंडाळून रॅपरॉन, ज्याच्यामुळे मला तिथपर्यंत जायला कम्फर्टेबल होईल. तुम्हाला मी थोडस याचा एक नजारा देतेय की इथे ना खूप सारी नारळाची झाडं आहेत. खूप नारळाची झाडं आहेत. द लोकेशन इज अमेझिंग आणि म्हणूनच मी इथे, जरी मला थोडंसं रूम कमी आवडते तरी सुद्धा मी येत असते. कारण जेवण आणि लोकेशन इज अमेझिंग. जेवण ठीक ठीक आहे, लोकेशन अमेझिंग आहे. पिठलं भाकरी असलं की माझं काम होतं. एखाद दुसरा मासा खाते. माशातला मला फार कळत नाही, पण मला तरी कळतं की ताजा मासा असेल तर तसं जरा असा मस्त लागतो खोबऱ्यासारखा. सो आज मी ट्राय करणार आहे पॉपलेट. पण एनिवे ओव्हरऑल इट वॉज अ गुड फूड. ठेचा दिला होता रात्री त्यांनी. आणि तुम्हाला मला सांगायचं हे आहे की अशी मस्त लॉन आहे आणि इथे हॅमॉक्स वगैरे आहेत. दाखवते तुम्हाला, थांबा. हे बघा, तुम्ही इथे बघितलं तर तिकडे योगेश बसलाय. आमची रूम आहे तिकडे आणि इथे आहे हॅमॉक. अशी खूप ठिकाणी हॅमॉक्स पडलेली आहेत. आणि हा असा इकडून यायचा रस्ता आहे. मी कॅमेरा तिरका धरला याची मला पूर्ण जाणीव आहे. पण मी एवढी मोठी ना, माझ्या एका हातात कप आहे चहाचा. ते बघा, एवढं मोठं जाऊन येता 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 इथे असा हा रस्ता आहे. आणि या रस्त्याने इथे आलं की इथे खूप सारी नारळाची झाडं बघणं हीच मज्जा आहे. आणि त्याच्या पलीकडे जर तुम्ही इकडे बघितलं तर एवढी सारी लॉन. नको देता तर असंच दाखवते. तर हे असा व्ह्यू आहे. इथे मला वाटतं 6-7 रूम आहेत. आणि हे गेट उघडलं, इथे जी पिवळा पिवळा आहे दिसते रेलिंग, काय म्हणतात, फेन्स. त्या फेन्सच्या पलीकडे गेलं की समुद्र आहे. ती काही सुरूची झाडं संपली की समुद्र आहे. इथे बरेच सारे हॅमॉक्स टाकलेले आहेत आणि त्यामुळे काय होतं, मजा येते. सो इथे येऊन काहीच करायचं नाही, फक्त मस्तपैकी इथे बसायचं. थोडा 4 वाजले की तिकडे जाऊन समुद्रावर जाऊन खायचं आणि सकाळी जाऊन तिकडे डुंबायचं समुद्रात, असं सगळं आहे. सो आता मी चालली आहे समुद्राच्या बाजूने, पण म्हणलं हा चहा संपवून घ्यावा. चला आपण जाऊया आता समुद्राच्या दिशेने. मी भरपूर क्रीम लावलेलं आहे. आता मी निघतेय समुद्र किनारी.
एवढं थंड नाहीये. बापरे, थंड आहे अजून पाणी. थोड्या वेळाने ते डुबलं पाहिजे त्यात. काल त्या पायऱ्यांपर्यंत होतं पाणी. कुठल्या तिकडच्या तिथेच पोहत होता का? इथपर्यंत गेला होतास? मग ते याचं ठेवून या मग. तीच वेळ जाईल. आहे टॉवेल, फक्त गळ्यातनं वरतून घातलाय आणि मागून पुढून टॉवेल आहे. दिले आहेत त्यांनी पोहे आणि झुल्यावर बसून खायचं. अशी लक्झरी फक्त इथेच मिळू शकते नाही का? आणि ते सुद्धा पोहे. दुसरं काय मिळू शकतं?